नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे माझ्या लाडक्या सर्व बाळगोपाळांचं मी हार्दिक स्वागत करतो. मुलांनो, आजच्या भागात आपण एक नवीन गोष्टीची माहिती करून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का ती नवीन गोष्ट काय येते? थांबा मी तुम्हाला लवकरच ती गोष्ट सांगणार आहे. त्याच्या आधी आपण पाहूया ही गोष्ट कशाशी संबंधित आहे. तर प्रसंग असा आहे की प्रभू श्री रामचंद्र वनवासात असतात आणि त्यांचा लाडका भाऊ भरत हा वनात येतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही अयोध्येत परत चला. पण प्रभू श्री रामचंद्र त्याला निम्नपणे नकार देतात. त्यावर भरत प्रभू श्री रामचंद्रांच्या पादुका मागून घेतो. पादुका म्हणजे चपला बरं का, कारण आताच्या मुलांना पादुका शब्दाचा अर्थही काय वेळा कळत नाही. पादुका म्हणजे लाकडी खडावा आपण म्हणतात, त्याला पादुका म्हणतात. आणि आपल्या चपला असतात त्या चामड्याच्या असतात, रेक्झिनच्या असतात, प्लॅस्टिकच्या असतात. पण त्या ज्या खडावा आहेत पादुका लाकडाच्या असतात ना, त्या पादुका प्रभू श्री रामचंद्र त्याला देतात भरताला. आणि त्यावेळी प्रभू श्री रामचंद्र त्याला काही उपदेश करतात. मुलांनो, प्रभू श्री रामचंद्रांनी हा उपदेश भरताला जरी केला असला तरी तो आपल्या सर्वांना लागू आहे बरं का. तर आजच्या भागात आपण एक पाहूया तो काय उपदेश आहे तो. ते भरताला म्हणतात, प्रभू श्री रामचंद्र भरताला म्हणतात, कच्चित दर्शयसे नित्यम मनुष्याणां विभूषितम उत्थायोत्थाय पूर्वाण्ये राजपुत्र महापथे. आता आपण याचा अर्थ पाहूया बरं का मुलांनो. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, हे राजकुमारा, हे भरता, तू दररोज सकाळच्या वेळी सर्व अलंकारांनी युक्त होऊन म्हणजे छान छान कपडे घालून मुख्य मार्गावर जाऊन नगरवासी मनुष्यांना दर्शन दे. तर मुलांना वरवर पाहिलं तर या श्लोकाचा अर्थ आपल्याला एवढाच कळतो. पण हा जो श्लोक आहे की नाही हा आपल्या सर्वांसाठी आहे. मग आपण आता ह्याच्यातनं काय बोध घ्यायचा? तो बोध असा घ्यायचा की प्रभू श्री रामचंद्र भरताला सांगतायत की हे भरता, तू नगरवासीय जन जे आहेत त्या लोकांमध्ये मिसळायला पाहिजेस. म्हणजे मुलांना काय केलं पाहिजे? समजा बघा आता आपण कोणाच्या तरी घरी गेलो, आपण समजा आपल्या बाबांच्या मित्राच्या घरी गेलो, आईच्या मैत्रिणीच्या घरी गेलो, किंवा समजा कोणी आपल्या घरी आलं, तर पहिली गोष्ट म्हणजे आलेल्या माणसाशी आपण नीट बोललं पाहिजे. दार उघडल्यानंतर त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांना या बसा म्हटलं पाहिजे, पाणी आणून दिलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण सुद्धा त्यांच्याबरोबर गप्पा मारायला बसलं पाहिजे. परंतु अलीकडे मुलांना काय होतं की विभक्त कुटुंब पद्धती असते. त्याच्यामुळे मुळात मुलांना माणसांची माहितीच नसते. मी तर अशी अनेक घरं पाहिलेली आहेत की त्यांना आपले नातेवाईक माहितीच नाही. कधी संबंधच नसल्यामुळे कधी कोणामध्ये मिसळलेलेच नाहीत. कोणामध्ये मिसळलं नाही, मुलांमध्ये मिसळलं नाही तर आपल्याला काही समजत नाही, काही माहिती मिळत नाही. तर आपण जर कोणाकडे गेलो किंवा आपल्याकडे जर कोणी पाहुणे आले तर आपण त्या पाहुण्यांशी व्यवस्थित गप्पा मारल्या पाहिजे. त्यांची आपुलकीने विचारपूस केली पाहिजे. काय काका, कसे आहात? काकू कशा आहात तुम्ही? काय चाललंय सध्या? तब्येत वगैरे बरी आहे ना? अशा प्रकारची विचारपूस लहान मुलांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. किंवा आलेल्या पाहुण्यांबरोबर कोणी लहान मुलं असतील, आपल्या वयाचे असतील, किंवा आपण जर कोणाकडे गेलो त्यांच्याकडे जर लहान मुलं असतील, साधारण आपल्या वयाची थोडी मोठी लहान अशी असतील, तरी त्यांच्यातसुद्धा आपण मिसळणं गरजेचं आहे. नुसतंच आपण कोणाकडे जरी गेलो किंवा कोणी आपल्याकडे पाहुणे आले की नुसतं आत्ताच्या पद्धतीप्रमाणे हाय करून आपण आपल्या बेडरूममध्ये जातो. बेडरूममध्ये जाऊन आपण काय करतो? रील्स बघतो, मोबाईल बघतो किंवा मोबाईलवर गेम खेळतो. आलेल्या पाहुण्यांशी दोन शब्द बोलण्याची तसदीसुद्धा आपण घेत नाही. ही आताची हे दुर्दैवाने आपल्याला इथे सांगावं लागतंय. लहान मुलं कितीतरी वेळा मी बघतो की आपण गेलो की 2 मिनटं बोलतात आणि आपल्या आतल्या घरात जाऊन पळतात. काही महत्त्वाचं काम करायचं नसतं. मुलांना तर काय असणार आहे महत्त्वाचं काम? एक तर अभ्यास, दुसरं म्हणजे खेळ. अभ्यास करण्याचा कल मुलांचा थोडासा कमीच असतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मुलं जास्तीत वेळ मोबाईलमध्ये डोकं खुपसून नाहीतर कॉम्प्युटरवर काहीतरी गेम खेळत बसतात. आलेला माणूस कोण काय
काही पत्ताच नसतो. घरात कोण आलाय कोण गेलाय याची काहीच पत्ता नसतो मुलांना. असं नाही होता कामा. किंवा अनेक ठिकाणी मुलांना मी असं पाहिलेलं आहे किंवा आपणही बघतो की तुझं नाव काय असं विचारल्यावर फक्त नाव सांगायचं आणि बाजूला व्हायचं. पण नाही, आपण पण त्यांच्याशी बोलण्याचं स्वारस्य दाखवलं पाहिजे. तेव्हा समोरचा माणूस म्हणेल की छान आहे हो हे बाळ, ही मुलगी छान बोलतेय बरं का, हा मुलगा छान बोलतोय बरं का आमच्याशी. तर लोकांमध्ये मिसळणं मुलांना खूप गरजेचं आहे. आताच्या काळात असं झालंय मैदानं नाहीत, त्याच्यामुळे खेळ खेळण्याची पद्धत जवळजवळ बंदच होत चाललेली आहे. पण खेळ खेळताना काय होतं, टीम वर्क मध्ये कसं काम करायचं आपल्याला कळतं. खेळामध्ये 2 टीम असतात, त्यातला एक कोणीतरी टीम लीड असतो आणि बाकीचे प्लेयर्स असतात. क्रिकेट बघतो आपण, फुटबॉलची मॅच बघतो, क्रिकेटची मॅच बघतो, कबड्डीची मॅच बघतो, तेव्हा आपल्याला समजतं की नाही. पण तसं आपण हे सगळं टी व्हीवर बघतो, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण एक 10 मुलांबरोबर समजा आपण खेळत असू, तर आपल्याला सर्वांचे विचार समजून घेता आले पाहिजेत. आपला विचार आपल्याला त्या टीममध्ये मांडता आला पाहिजे. काही वेळेला आपण समजा एखादी गोष्ट सुचवली, ती नाही मान्य झाली, तरी रडता कामा नाही आपण, आपल्याला वाईट नाही वाटता कामा. कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आणि प्रत्येकाची मतं वेगळी. पण जर तुम्ही लोकांमध्ये मिसळलाच नाही, तुम्ही एककल्ली राहिलात, एकलकोंडा स्वभाव म्हणतो आपण, तसं जर राहिलं ना मुलांनो, तर आपल्याला कोणीही विचारणार नाही आणि आपली प्रगती होणार नाही. तुम्हाला माहिती आहे 4-5 वर्षापूर्वी करोना नावाचा भयानक आजार पूर्ण जगभर पसरलेला होता. त्यावेळी नाईलाजाने घरात एकटं राहावं लागलं. पण त्याच्यानंतर जेव्हा सगळं काही सुरू झालं ना, तेव्हा घरातली काही लहान मुलं घाबरत होती बाहेर जायला. कारण बाहेर जायची, लोकांना पाहायची, लोकांमध्ये मिसळायची सवयच नाही राहिलेली. पूर्वीच्या काळी गावांमध्ये छान छान उत्सव व्हायचे. त्या उत्सवाच्या काळामध्ये काय व्हायचं, एकत्र व्हायची मुलं, मोठी माणसं, लहान मुलं मस्तपैकी खेळायची, एकमेकाचे जाणून घ्यायच्या गप्पा गोष्टी बातम्या, मजा यायची खूप. किंवा गणेशोत्सव एकत्र असायचे. आता 4 भाऊ असतील तर प्रत्येक भावाकडे एक गणपती, कोणी कोणाकडे जात नाही आणि येत नाही. त्याच्यामुळे एकत्र येऊन काम करण्याची जी टीमवर्कची जी पद्धत आहे, जी सुरुवात आहे, ती मुलांना तुम्हाला कधी समजणारच नाही. ती समजावी अशी इच्छा असेल तर आपण आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी, आपल्या नातेवाईकांशी छान बोललं पाहिजे. मुलांमध्ये, मित्रांमध्ये मिसळलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, आपले पूर्वाश्रमीचे राष्ट्रपती होते बघा, माजी राष्ट्रपती कोण होते? एक होते की त्यांना मुलं खूप आवडायची, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांना मुलं खूप आवडायची. चाचा नेहरूंना मुलं खूप आवडायची. आत्ताचे विद्यमान पंतप्रधान आहेत, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांना सुद्धा मुलं आवडतात. काय आवडतात? ही सगळी मंडळी अगदी सामान्य घराण्यातून मोठी झालेली आहेत. त्याच्यामुळे त्यांना लोकांमध्ये मिसळण्याची सवय आहे. लोकांमध्ये मिसळल्यानंतर आपल्याला लोकांचे सुखदुःख जाणून घेता येतात आणि एक फ्रेंडशिप बॉन्ड निर्माण होतो. मुलांना तेच तुम्हाला सांगतोय मी की ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हाताला नुसती फ्रेंडशिप बँड बांधून बॉन्ड निर्माण नाही होत. फ्रेंडशिपचा बंध निर्माण झाला पाहिजे. बँड बांधून बॉन्ड निर्माण होत नाही. तो बॉन्ड आपल्याला निर्माण करावा लागतो, एकमेकांमध्ये मिसळून, एकमेकांशी गोष्टी करून, गप्पा मारून, वार्तालाप करून. तर आजच्या भागात आपल्याला हे मूल्य शिक्षण मिळत आहे की प्रभू श्री रामचंद्र सांगतायत भरताला की भरता तू लोकांमध्ये जा, लोकांमध्ये मिसळ. आणि भरताला सांगतात छान छान कपडे घालून जा, सगळे दागिने घालून जा. म्हणजे काय माहितीये मुलांनो, समजा आपण एखाद्या समारंभाला गेलो, कोणाच्या घरी गेलं तर आपण छान कपडे घातले पाहिजेत की नाही? कारण आपण आपल्याला व्यवस्थित प्रेझेंट केलं पाहिजे. समजा आपल्याकडे जर चांगले कपडे फारसे नसतील तर त्यातल्या त्यात ते चांगले आहेत ते घातले पाहिजे. समजा काही कारणामुळे आपली ऐपत नसेल तरी सुद्धा आपल्या गरिबीचं प्रदर्शन आपण दुसऱ्या पुढे कधीही करू नये. म्हणून मुलांनो, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट ही छान छान कपडे घाला, चांगलं वागा, नीटनेटकं राहा, व्यवस्थित भांग पाडला पाहिजे, व्यवस्थित टापटीप राहिलं पाहिजे, शरीराची स्वच्छता ही आपण आपली केली पाहिजे आणि आपण सगळ्यांसमोर प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी प्रभू श्री रामचंद्र भरताला सांगतायत आणि ह्या सगळ्या गोष्टी आजच्या काळात आपल्याला सुद्धा तितक्यात महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे की नाही माझं म्हणणं मुलांनो? तर आजचं हे आपलं मूल्य शिक्षण इथे संपतं. आजच्या भागात इथेच थांबतो.
पुन्हा लवकरच पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत धन्यवाद.